3 मे 2026 रोजी भारतातील जवळजवळ 22 ते 23 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत. तर याच परीक्षेच्या अनुषंगानं आज आपण एक्झाम सेंटरवरती जात असताना, परीक्षेला जात असताना NTA आपल्याला कोणत्या नियमअटी सांगितलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. उत्कर्ष काउन्सिलिंगच्या माध्यमातून गेल्या 7 ते 8 वर्षापासून पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सहकार्य करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हेच काम पुढे आम्ही करत राहू. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात 3 मेला विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सर्वात महत्वाचं जे आहे तर एक्झाम 3 मे रोजी आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. एक्झाम 3 मेला आहे, 2 वाजता आहे हेही सर्वांना माहिती आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहत आहोत एक्झाम सेंटरवरती विद्यार्थी खूप लेट येतात आणि गेट बंद झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जात नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. 2 वाजता जरी त्या ठिकाणी पेपर असेल तरी विद्यार्थ्यांना कमीत कमी 11, 12, 12:30 वाजेपर्यंत एक्झाम सेंटरवरती प्रेझेंट राहणं खूप गरजेचं आहे. साधारणतः 1 वाजेपर्यंत एक्झाम सेंटरचा जो गेट आहे तो क्लोज होऊन जातो. म्हणजे एक्झाम टायमिंगच्या आधी कमीत कमी 1 तास त्या ठिकाणी गेट क्लोज होतो. म्हणून आपण त्या ठिकाणी टायमिंग मध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे, हे लक्षामध्ये घ्या. नाहीतर लेट पोहोचल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी एक्झाम पासून लागतं, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर महत्वाचं म्हणजे पेपर 3 तास त्या ठिकाणी चालणार आहे. बेसिक डिटेल सर्वांनाच माहिती आहे. महत्वाचे रूल्स जे आहेत तर विद्यार्थ्यांना एक्झामला त्या ठिकाणी जात असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर खास करून जर बॉईजचा जर आपण विचार केला तर जॅकेट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलाउ केलं जाणार नाहीये, फुल शर्ट चालणार नाहीये, जीन्स पॅन्ट किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारची जास्त खिशे असलेली पॅन्ट विद्यार्थ्यांना अलाउ केली जाणार नाहीये, रुमाल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आतमध्ये नेता येणार नाहीये आणि शूज सुद्धा विद्यार्थ्यांना आतमध्ये नेता येणार नाहीत, हे लक्षामध्ये घ्या. मुलींसाठी जर आपण पाहिलं तर हाय हिल्सचे जे सँडल आहेत तर ते मुलींना आतमध्ये नेता येणार नाहीये, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्वेलरीज आहेत तर या ज्वेलरीज आतमध्ये परमिट केल्या जाणार नाहीत, हे लक्षामध्ये घ्या. त्या ठिकाणी तुमची हँडबँड असेल, ब्रेसलेट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स असतील तर हे कुठल्याही प्रकारे ज्वेलरीज आतमध्ये नेली जाणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. वॉटर बॉटलचा जर आपण विचार केला तर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल चालेल, त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या प्रकारचे वॉटर बॉटल कुठल्याही प्रकारे चालणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर फूड आयटम्स जे आहेत तर हे कुठल्याही प्रकारचे फूड आयटम सुद्धा आतमध्ये अलाउ केले जाणार नाहीत. गॉगल्स आहेत तर गॉगल्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्पेक्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सपरंट स्पेक्स वापरण्याचा प्रयत्न करावा. गॉगल्सला कुठल्याही प्रकारे आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहेत, इलेक्ट्रिक डिव्हाइसला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी परमिशन दिली जाणार नाही. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन डिव्हाइसेस आहेत, मोबाईल फोन्स आहेत, ब्लूटूथ आहेत, तुमचे इयरफोन्स आहेत, मायक्रोफोन्स आहेत, हेल्थ बँड आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिव्हाइसेस आहेत तर या कुठल्याच डिव्हाइसला एक्झाम सेंटरमध्ये किंवा हॉलमध्ये परमिशन दिली जाणार नाही, हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुमचं जे स्टडी मटेरियल आहे तर या स्टडी मटेरियलला सुद्धा त्या ठिकाणी परमिशन दिली जाणार नाही. त्याच्यामध्ये नोटबुक आहे, त्याच्यानंतर रायटिंग पॅड आहे, पेन्सिल आहे, त्याच्यानंतर USB आहे, कॅल्क्युलेटर आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टडी मटेरियल आहे असल्या कुठल्याच स्टडी मटेरियलला त्या ठिकाणी आतमध्ये परमिशन दिली जाणार नाही. पेनच्या बाबतीमध्ये NTA गेल्या 3 वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना स्वतः एक्झाम सेंटरमध्ये आपल्याला पेन पुरवले जातात. त्यामुळे आपल्याला बाहेरून कुठल्याही प्रकारे पेन आतमध्ये नेण्याची परमिशन त्या ठिकाणी नाही, हे लक्षामध्ये. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्या गोष्टींना आतमध्ये एक्झाम हॉलमध्ये किंवा सेंटरमध्ये परमिशन दिली जाणार नाही. परंतु इथून पुढे आपण पाहूयात कोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जायच्या आहे किंवा गणवेश कसा असला पाहिजे किंवा जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ऍडमिट कार्ड आहे, आधार कार्ड आहे, तर कोणते डॉक्युमेंट्स आपल्या सोबत असले पाहिजेत हे आता समजून घ्या. ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जी आहे तर बॉईजसाठी जर विचार केला तर सिंपल टी शर्ट त्या ठिकाणी चालेल, सिंपल पॅन्ट किंवा नाईट पॅन्ट आपण ज्याला म्हणतो तर ती त्या ठिकाणी परफेक्ट चालेल. ठीक आहे. स्लीपर त्या ठिकाणी योग्य आहे, स्लीपरला परमिशन दिली जाईल. टी शर्ट असेल, सिंपल पॅन्ट आणि स्लीपर अशा प्रकारचा गणवेश त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा असला पाहिजे. त्या ठिकाणी वॉटर बॉटलच्या संदर्भात जसं मी सांगितलं की ट्रान्सपरंट वॉटर बॉटलला परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. आपली ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता. खास करून महत्वाचं जे आहे तर इमर्जन्सी मेडिसिनच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एपिलिप्सी आहे किंवा BP आहे, शुगर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर आहेत, या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं म्हणजे
इमर्जन्सी मेडिसिन जे सोबत तुम्हाला आतमध्ये सेंटरमध्ये घेऊन जायचे आहेत, तर ते नेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला आधी एक फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करून द्यावा लागेल सेंटरवरती गेल्याच्या नंतर. तर अशा विद्यार्थ्यांनी खास करून अर्धा ते 1 तास आधी एक्झाम सेंटरवरती पोहोचलं पाहिजे. एक्झाम सेंटरचे जे त्या ठिकाणी हेड आहे, तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटून तो फॉर्म तुम्हाला सबमिट करून द्यावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी इमर्जन्सी मेडिसिनसाठी सुद्धा एंट्री भेटेल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट्सचा जर आपण विचार केला तर डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये ऍडमिट कार्ड आल्याच्या नंतर ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये ऍडमिट कार्ड जे आहे तर ते ऍडमिट कार्ड वरती 2 सिग्नेचर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायचे असतात. त्या ठिकाणी एक स्टुडंट सिग्नेचर असते आणि एक पॅरेंट सिग्नेचर असते. तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिट कार्डवरती कुठल्याही प्रकारची साईन एक्झाम सेंटरच्या बाहेर किंवा घरी करायची नाही. तुम्हाला विद्यार्थ्यांना जी साईन करायची आहे ती डायरेक्टली एक्झाम हॉलमध्ये एक्झामिनरच्या समोरच करायची आहे. परंतु पालकांची जी सिग्नेचर आहे तर ती आपण घरी किंवा एक्झाम सेंटरच्या बाहेरूनच त्या ठिकाणी सिग्नेचर करून जायला हवं. ठीक आहे, म्हणजे ऍडमिट कार्ड विथ पॅरेंट सिग्नेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड विथ फोटो अटेस्टेड. फोटो अटेस्टेड मध्ये 2 पेजेसचं जे ऍडमिट कार्ड असतं त्याच्यामध्ये फर्स्ट पेजवरती पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला अटेस्ट करावा लागेल आणि सेकंड पेजवरती तुम्हाला त्या ठिकाणी मोठा साईजचा जो फोटो आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी अटेस्टेड करावा लागेल. विशेष गोष्ट ही की दोन्ही फोटो सेम असायला हवेत आणि सेम तुम्हाला 2 अजून सोबत पासपोर्ट साईजचे फोटोज त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. तर ते फोटोज सुद्धा सेम असायला हवेत. वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज घेऊन जाऊ नयेत, हे लक्षामध्ये घ्या. जो फोटो तुम्ही ऍडमिट कार्ड वरती फर्स्ट पेज वरती अटेस्टेड करणार आहे पासपोर्ट साईजचा, तोच फोटो सेकंड पेज वरती अटेस्टेड करा आणि त्याच्याच 2 कॉपीज पासपोर्ट साईज सोबत घेऊन जा. आणि आयडेंटिटी कार्ड मध्ये आधार कार्ड जे आहे तर ते खास करून नेलं जातं. तर आधार कार्ड जे आहे तुमचं अपडेट केलं असावं, जेणेकरून आधार कार्डवरचा जो फोटो आहे तो आपल्या फेसशी मॅच झाला पाहिजे, हे लक्षामध्ये घ्या. या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. यामध्ये डॉक्युमेंटच्या ज्या संदर्भामध्ये आहे तर ऍडमिट कार्ड, आधार कार्ड आणि 2 फोटोज हे खूप इम्पॉर्टंट आहे डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये, हे लक्षामध्ये घ्या. आपल्याला त्या ठिकाणी पेन आतमध्ये घेऊन जायचा नाही. तर अशा प्रकारे जे रूल्स आहेत किंवा जी नियमावली आहे तर नियमावलीच्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी एक्झामला अटेंड करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर नियमावलीच्या व्यतिरिक्त थोडंसं गायडन्स जे एक्झामच्या हिशोबानं खूप महत्वाचं आहे तर ते थोडंसं मी आज तुम्हाला या ठिकाणी सुद्धा देणार आहे. तर खास करून एक्झामचा जो टायमिंग आहे तर त्या एक्झामच्या टाइम पिरियडमध्ये म्हणजे 2 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी उरलेले जे दिवस आहेत तर त्या दिवसामध्ये झोपू नये किंवा जेवण करू नये, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर नीट परीक्षा वेळेत झोपू नये, झोप पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यामुळे थकवा टाळा. ठीक आहे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियाचा वापर कमी करा, फोकस वाढवा. परीक्षा वेळेत दुपारी जास्तीत जास्त सराव त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. ठीक आहे. परीक्षेचा टायमिंग जो आहे तर त्या टायमिंग मध्ये तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या प्रकारे होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही 5 मिनिट DSR करू शकतात. तर मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून डीप स्लो रिलॅक्सेशननी तुमच्या ब्रेनच्या जे सेल्स आहेत तर ते ऍक्टिव्हेट्स होतात आणि त्या ठिकाणी जे आपण पाठीमागे रिव्हिजन केलेलं आहे तर ते आपल्याला फास्ट त्या ठिकाणी आठवतं, हे लक्षामध्ये घ्या. या 2-3 ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप महत्वाच्या आहेत. पालकांसाठी मी असं सजेस्ट करेल की पालकांनी सध्याचे जे दिवस आहेत तर ते विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचे दिवस असतात. त्याच्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना खूप हेल्प करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. विद्यार्थ्यांची झोप असेल, डाएट प्लॅन असेल किंवा हेल्थ असेल, या सर्वांकडे पालकांनी त्या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट एक्झाम मध्ये खास करून अनेक जे सक्सेसफुल विद्यार्थी झालेले आहेत तर ते खास करून बायोलॉजीचं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करतात, कारण बायोलॉजीचं स्कोरिंग पण तेवढं आहे. त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर फिजिक्स, अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करून लास्टचे जे 10 ते 15 मिनिट्स आहेत तर ते थोडंसं अनालिसिससाठी सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे. खास करून मी असं सजेस्ट करेल की खूप लेंदी जर क्वेश्चन असेल किंवा खूप क्वेश्चन जर क्रिटिकल असेल तर त्या क्वेश्चनवरती अडकून न बसता तो क्वेश्चन स्किप करून पुढे जाऊन मेंटल हेल्थ चांगली ठेवून एक्झाम पेपर सॉल्व्ह करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवा. ठीक आहे. आणि खूप टॉपर सुद्धा हेच सजेशन त्या ठिकाणी देतात, हे लक्षामध्ये घ्या. उत्कर्ष काउन्सिलिंगच्या संदर्भात आमची जी टीम आहे तर गेल्या 6 ते 7 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे नीटच्या विद्यार्थ्यांना गाईड करण्याचं काम करत आहे आणि नक्कीच ह्या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या ठिकाणी मेडिकलचे कोर्सेस जे आहेत, पॅरामेडिकलचे कोर्सेस जे आहेत, यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत.
तर या लक्षात घेता मेडिकल फील्डमध्ये भविष्य खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि नीट एक्झाम झाल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या कोर्सेसला आपण चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतो, आपल्या मार्क्सच्या प्रमाणे आपल्याला कोणता कोर्स त्या ठिकाणी योग्य आहे याचं गायडन्स करण्याचं काम ह्या वर्षी सुद्धा आम्ही करणार आहोत. तर आपली पेड काउन्सिलिंग त्या ठिकाणी चालू झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं आहे तर त्यांनी या संपर्क क्रमांकावरती आपल्याला संपर्क करायचा आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. ठीक आहे. तर सर्व नीटच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे पेपर द्या, खूप चांगले मार्क्स पाडा आणि खूप व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी करा.